चला आता मस्त शेवग्याच्या पानांची भाजी करायची. आता मी ही पानं काढून घेते. शेवगा यापासून ना मोरिंगा पावडर तयार होते. तर ह्या पानांची भाजी पण खूप मस्त होते. तर आता आपण ना थोडीशी भाजी आणि थोडंसं ते खायला घालून पावडर पण तयार करणार आहोत, कारण आपल्याकडं पानं भरपूर आहेत. तर मी ना मस्त अशी भाजी करायला घेतलेली आहे आणि ती आधी अगदी थोडीशी उकडून घेतली का तर त्याचं पाणी नितळून काढलं पाहिजे. वास येतो कधी कधी, आपल्याला काही भाज्या खाण्यात नसतात. तर त्यासाठी कांदा, लसूण, मिरची, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि त्यामध्ये घालायची आपल्याला मुगाची डाळ. तर बस, आणि फक्त भाजी, आणि ही छान अशी मस्त परतो घ्यायची. अगदी आपण ना तांदूळ किंवा चवळी याची भाजी करतो ना, अगदी अशीच भाजी करायची आपल्याला. छान मस्त हलू घ्यायची. आणि त्याचबरोबर याच्या पावडरीबरोबर गोळ्यासुद्धा तयार करतात, मोरिंगा गोळ्या. तर खूप सारे खनिज आहेत याच्यामध्ये, कॅल्शियम, प्रोटीन, एमिनो ॲसिड, विटॅमिन ए, सी, ईची मात्रा असते याच्यामध्ये. हे ना पावडर किंवा गोळ्या मधुमेह, तुमचं म्हणजे शुगर, ज्या गाठी बनलेल्या असतात याच्या, चरबीच्या गाठी किंवा हृदयरोग याच्यासाठी, किंवा पचनाचे विकार असतात, हे सर्वांसाठी या गोळ्या देतात. तर खरंच खूप छान असते ही भाजी. ज्याप्रमाणे आपल्याला कारलं हे आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे, त्याचप्रमाणे शेवग्याच्या पाण्यांची भाजीसुद्धा खाल्ली पाहिजे. जर आपण गोळ्या किंवा मोरिंगा पावडर खात नसेल ना, तर आवर्जून ही भाजी खा आणि आठवड्यातून एकदा तरी नक्की करा. आणि खूप छान असते. यानं वजनसुद्धा कमी व्हायला मदत होईल. तर बघा, आज शेवग्याचीच भाजी केली आपण, पातळ रस्सा आणि पानांची भाजी. चला, दोन्ही पण एकच आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा.